तर नमस्कार मित्रांनो, आम्ही संध्याकाळी गोठ्यावर हे कृष्णा चिकन आणलंय आम्ही. हे थोडी सामग्री आणि हे आपल्या गोठ्यावरचं वातावरण. थोडं वातावरण अचानक पावसात झालेलं आहे. चिकन आज माझा ब्रदर तर हे असं वातावरणाची कंडिशन आहे. पण एकदम क्वालिटी झालंय. त्याला आमचा ब्रदर आशिष ब्रो त्याचं थोडं मूड ऑफ आहे. काहीतरी झालंय त्याला. काय झालंय तर काही कळे ना आम्हाला. की वातावरण तर खूप चांगलं आहे. हा आमचा मावशीचा मुलगा कृष्णा. हा पण एक इन्फ्लुएन्सर आहे. ह्याला पण खूप व्हिडिओ बनायला आवडतात. थोडंफार माहिती सांगा तुमची, तुम्ही काय व्हिडिओ बनवतात त्याबद्दल. सध्या ज्याला आम्ही कुकरला माती लावायचं विसरलेलो आहे, तर ते सगळं राहिलं बाजूला. हे 1.5 किलो चिकन आहे. आम्ही तिघं मिळून 1.5 किलो चिकन घालायला भावांना. बाकी मग दाखवतो तुम्हाला सगळी प्रोसेस कसं होणार आहे आजचं चिकन. वारा थोडं वाढलेलं आहे. तर आता आपण कुकरमध्ये टाकलं आहे तेल ठेवलं थोडं गरम होण्यासाठी. बाकी सगळी सामग्री तर झाली तयार. आता हळूहळू आपण सगळं टाकणार आहेत. आता मातीचा वास सुटलेला आहे पावसाचा. बाकी मग आज चिकन पार्टी म्हणजे आम्ही इथंच करत असतो. आता इथं जितकी सामग्री उपलब्ध आहे त्या हिशोबाने करत असतो आम्ही. चुलीवरचं चिकन आणि कांदा टाकलाय. एकदम शॉर्टकट पद्धतीने प्लेन चिकन राहणार आहे आज आमचं. आज मूड झाला आम्हाला थोडं नॉनव्हेज खायला जाणार, त्यामुळे माग आपण बिर्याणी पण केली होती, पण त्याला आपला व्लॉग व्हिडिओ राहिलेला आहे काढायचा. मित्रांनो, आमचा हळूहळू चालूच आहे आणि कांदा आपला परत राहिला आहे. वारं सध्या त्याला खूप स्पीडने चालू आहे. इथं बसून आपला हा व्लॉग सुरू आहे. आशिष भाऊ थोडा इथं बसून सॅड गप्पा मार राहिला आहे. त्याचं आज मन लागत नाही आहे कोणत्याही गोष्टीमध्ये. कृष्णाला खूप भूक लागलेली आहे, पण आता सध्या त्याला काही पर्याय नाही. बाकी मग ही कटिंग केली होती मी, पण ही थोडीशी चुकलेली आहे. आता बहिणीचं लग्न आलेलं आहे जवळ. तिच्या लग्नाचं पण आता काम सुरू आहे. ते पण ब्लॉग टाकत राहिला आहे. मध्ये घराचा रिनोव्हेशनचा ब्लॉग ते पण टाकत राहिला आहे. आणि भरपूर कामं राहिलेले आहेत जवळपास. हा कृष्णा सध्या ज्याला बघू शकतात आपलं चुलीवरचं चालू आहे. कृष्ण आता डान्स करीत होता, त्याचा पण आपण व्हिडिओ घेतलेला आहे. चोरून लपून त्याचा डान्सचा पण व्हिडिओ घातलेला आहे. नाही राव, आता व्हिडिओ येत असतो राव. फेमस झाला तो आधीपासूनच फेमस आहे बाळा. इकडे साईडला आहे बाळा. असं करू नकोस बाळा. थोडीशी लाकडं आण बाळा. आपल्याला थोडे लाकडं कमी पडलेत. बरं बाळा, जा बरं तू आता. कुठून आणत असतील लाकडं आता? बघ तिथं शोधून. तशी थोडेफार लाकडं आहेत आपल्याजवळ, ते पण टाकणार आहे आपण. आता आमचे काकाश्रींचे लाकडं इथे, पण आता वेळेअभावी
हे वापर राहिलोत आम्ही. उद्या सकाळी काकांचे पण लाकडं आम्ही गोळा करून आणणार आहेत. तर कृष्ण लाकडं कुठं भेटते विचार राहिला आहे. मला थोडी जागा सांगतो. मंद जाळेवर आणि आपलं कांदा भाजू राहिला आहे. खूप कमी डाळ आहे त्यामुळं याला थोडाफार वेळच लागणार आहे. चुलीवरचं असंच राहतं. बाकी वारं वगैरे एकदम टॉप क्वालिटी. आणि थोडंसं भीती पण वाटायला लागली कारण की थोडे झाडं वगैरे पण असा आवाज येऊ राहिला आहे. फांती वगैरे तुटल्याचा. चला आमच्या कृष्णाने कुठून तरी शोधून लाकडं आणलेत. टाक बाळा, हे शुभ कार्य करतो लवकर. वा चंद्र, हा सीन आहे रात्रीचा. आणि मित्रांनो हे बघा, आमची एक चुकी झाली, याला माती नाही लावली तर पूर्ण कुकर. कधी पण चुलीवर काही बनवायचं असेल तर आधी कोणत्याही भांड्याला, प्रत्येक भांड्याला माती वगैरे सगळे लावून घेत जा. आता आमच्या कृष्णाचा पूर्ण हालबेहाल होणार आहेत. भाऊ तुलाच घासावं लागणार आहे भाऊ, त्याला पर्याय नाही. घासावं तुला. बघा आशिष भाऊंनी तर पूर्ण आवाज करून टाकले इथं. काही विषय नाही. आपला कांदा बघू शकता तुम्ही. आता थोडासा कलर पकडायला लागला आहे पण अजून नाही. थोडा वेळ थांबावं लागेल आपल्याला. मित्रांनो आत्ताच आपला कांदा थोडा कलर बदलला, चेंज झाला आहे. बघू शकता तुम्ही. आता थोडासा ब्राऊन कलर यायला लागला आहे. आपण आता काय करणार, याच्यात टोमॅटो टाकणार. टोमॅटो घे. आपण आता याच्यात टोमॅटो टाकला आणि आता याला थोडं होऊन देऊ. दोघांना पण थोडं अजून चांगलं होऊन द्यावं लागेल. जर थोडं कमी जास्त झालं तर पोट दुखू शकतं आणि त्यामुळं पूर्ण कुक झालं पाहिजे. चिकन मटन हाफ कुक किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. याचा चांगलाच अनुभव आहे. आणि आता बाकी प्रोसेस आधी झालं तुम्ही बघू शकता. पूर्ण थोडा त्याला आता बऱ्यापैकी शिजलंय. आता याच्यात घेऊ आपण हळद वगैरे टाकून. हळद आपण जशी लागन तशी टाकणार इथं. समजा चिकनवर कमी पडली तर चिकनवर पण टाकून देणार आहेत आपण. ठेव खाली. आपण टाकला याच्यात चिकन मसाला आणि मग टाकणार आहे आपण चिकन. व्हिडिओ घे. तर मित्रांनो आपण याच्यात पूर्ण 1.5 किलो चिकन टाकून घातलेलं आहे. मित्रांनो आत्ताची एक दुःखद घटना की आपली लाईट गेलेली आहे. देवाच्या कृपेने लाईट परत आलेली आहे. मला असं वाटलं आता हा ब्लॉग आता इथून पुढं अंधारातच जाईल काही नाही, पण लाईट परत आलेली आहे. बाकी आता हे आपलं वास ते एक नंबर येऊ राहिलं आहे बरं का. आणि चिकन पण आतमध्ये होऊ राहिलं आहे. थोडंसं पाणी पण टाकलं आहे पूर्ण. भाऊ बघा एकदा शिजले का नाही. हे आमचे मास्टर शेफ शिजलं का नाही आता बघते. हुशार शेफ आहेत ते.
सध्याच्याला कॅमेरा आपला इतका चांगला नाही तर मग वातावरण तर एक नंबर आहे. मास्टर शेफ, वा काय आवाज आहे शेफचा, एक नंबर. शेफ आता तुम्ही आलात पूर्ण व्हिडिओमध्ये, टेन्शन घेऊ नका, बाहेर या तुम्ही. शेफ मी शेफ जवळपास 5 वर्षे 4 वर्षे 4 ते 5 वर्षापासून सोबत आहेत. ह्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला, ह्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या खूप जवळ आहेत, आम्ही क्लोज 5-6 वर्षापासून. चांगल्या गोष्टी माहिती फक्त तुला माझ्याबद्दल. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या सोडून गेल्या गोष्टी माहिती नाहीत तुला. सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला यांच्या. तसा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे एक मित्रासाठी, त्याने समजून घेतलं पाहिजे. इन्फॉर्मेशनची गरज आहे त्या मित्राला. मित्रांनो तरी तयार, आणि बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी आलेली आहे, टॉप क्वालिटी. भाजी खूप आहे. आता आमचं सगळं जेवणावर ताव मारून झालेला आहे. आता कृष्णा भाऊला भांडे धुवायचे. आजचा व्लॉग आपण इथं संपवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.